महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहाय्याने होणार कुटुंब लखपती। हरंखुरी आणि कात्री येथे शेततळ्याचे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन। तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन। तालुक्यातील 2 नंददीप गावात शेततळे अस्त्रीकरण कामाची सुरुवात। लखपती कुटुंब व हरितगाव करण्याचा मानस। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या धडगाव तालुक्यात हरंखुरी आणि कात्री गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब व शून्य स्थलांतर करणे गाव तयार करण्यात येणार आहे। याची सुरुवात शेततळ्याचे उद्घाटन करून करण्यात आली। तालुक्यातील हरंखुरी आणि कात्री गावातील 3 शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे उद्घाटन करून प्रारंभ झाला आहे। शेततळे अस्त्रीकरण खोदकामचे उद्घाटन लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले। हरंखुरी गावातील शेतकरी जोरदार बुर्द्या पावरा यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून 25x25 लांबीचा शेततळा मंजूर करण्यात आला आहे। यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालणारे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नापेड, गोठा बांधकाम, फळबाग, जलतारा, बांबू लागवड ही कामे पॅकेज प्रमाणे देण्यात येईल। तालुक्यातील स्थलांतर कमी करणे, जलसिंचनाच्या सुविधेत वाढ करून रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिक समृद्ध शेतकरी तयार करण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे। याच धर्तीवर अतिदुर्गम भागातील कात्री गावातील महिला शेतकरी अनिता संदीप अडवी तालुका कृषी अग्रणी विभागातून शेततळा मंजूर करण्यात आला आहे। दीपक पोहल्या पाडवी यांना पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळा मंजूर करण्यात आला। प्रसंगी अक्राणी तालुक्याचे कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार अक्राणी ज्ञानेश्वर सपकाळे व सहकार्यक्रम अधिकारी मनोज भोसले तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दारासिंग पावरा, किसन पावरा, PTO सचिन पावरा, अजय पावरा, सरपंच अर्जुन पावरा, सरपंच संदीप अडवी, लाभार्थी शेतकरी जोरदार बुर्द्या अनिता संदीप अडवी आदी उपस्थित होते। सातपुडा न्यूज वाहिनी धडगाव। आज या ठिकाणी बुधगाव ग्रामपंचायतमध्ये आपण शेततळ्याची सुरुवात करत आहोत। हे 25x25चं शेततळं आपण या ठिकाणी आज उद्घाटन केलं आहे आणि तालुक्यामध्ये असे आपण अनेक शेततळे प्रस्तावित करणार आहे आणि यशस्वीरित्या ते पूर्ण करणार आहोत। आजपासून याच्या कामाची सुरुवात होते। एक 10-15 दिवसामध्ये हे काम आपण पूर्णतः नेणार आहे। जास्तीत जास्त मजूर हे करू की जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील, पाणी आपल्याला साठवता येईल, त्या शेततळ्यामध्ये परत मत्स्योद्योग वगैरे सुरू करता येईल आणि शेतकऱ्याची आपल्याला उन्नती कशा पद्धतीने करता येईल असा मानस या शेततळ्यांमागचा आहे। रोजगार हमी योजनेचं जे उद्दिष्ट आहे की शाश्वत विकास, टिकाऊ विकास, गुणवंत म्हणजे क्वालिटीचं काम करून विकास जास्तीत जास्त व्हायला पाहिजे असं आपण उद्दिष्ट तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण शेततळ्याची सुविधा किंवा लाभ मिळवून देणार आहोत। BDO साहेबांनी तात्काळ प्रयत्न करून हे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। आदेशसुद्धा केला, त्याला मंजुरी आदेश दिला, कार्यारंभ आदेश दिला, जेणेकरून लवकरात लवकर काम सुरू होईल आणि मजुरांनाही काम मिळेल आणि विकासही होईल असा या मागचा दृष्टिकोन आहे।